सर नमस्ते. नमस्कार. नाव आणि पत्ता सांगा सर. माझं नाव लालासो बाळासो तांदळे, मुक्काम पोस्ट दानोळी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. कोल्हापूर. आपली जी वांग्याची व्हरायटी सर, वांग्याची व्हरायटी कोणती हो? वांग्याची व्हरायटी शिरगाव काटा म्हणून. शिरगाव काटा. हा. लागून करून किती दिवस झाले? लागण करून 45 दिवस झाले. 45 दिवस झाले. हा. आता ह्याची उंची जर बघायला गेलो तर उंची किती व्हायची? उंची याची 3-3.25 फूट आहे. आहे की नाही? हाय हाय. आणि नुसती उंची झाली नाही सर तर त्याला वांगी सुद्धा किती लागले जर मला मोजून दाखवा. वांगी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 खाली आहेत अजून 8 14 15 15 एका साईडला 15 वांगी आहेत. 15 वांगे आहेत. आणि वांगी नव्हते हा. फुलकळी त्याला काय मापच नाही. फुलकळी जर बघायला गेलो 3-4 प्रत्येक फुलकळी जवळ आहे. बंचीस मध्ये आहेत. आणि एकच नाही असं जर सगळ्या ह्याच्यात अगदी बंचीस मध्ये कळाले. प्लॉट बघितला हा तर तुम्हाला एक फुलकळी कुठे दिसणार नाही. अशी गळे अशी नाही. 3-4 हा. जेवढं गळतंय तेवढं झाडाला हायच फुलकळी हाय. हाय. किती तोडे झाले आता 45 दिवसात? आतापर्यंत 3 तोडं झाले. 3 तोडे झाले. हा, 3 तोडा तोडे. कधी केलाय? आज सकाळी तोडा केलाय. तोडा एक करून स्वतः साहेब आज एवढी वांगे आहेत. एवढी वांगी शिल्लक आहेत. म्हणजे उद्या नाही तोडायला येणार? उद्या नाही, परवा दिवशी येणार तोड्याला. हा. आणि काय झालंय, हम्म. पूर्ण प्लॉट मधनं पाणी वाहत होतं. त्या प्लॉट मधनं प्लॉट मधनं एवढा पाऊस पडलाय. आणि माती पण कमी आहे या रानात. आता मुरमाड जमीन आहे हा, सगळी. ह्याच्या खाली काळ तंड आहे हा. आणि ही एवढीच माती आहे. एवढी ती सारून लावलेली. सारून लावलेल्या ट्रॅक्टरने एवढीच माती आहे. बर. आणि पूर्ण प्लॉट मध्ये हम्म. बघत राहण्यासारखं प्लॉट आलेला आहे. अगदी हिरवा गार प्लॉट आहे. हिरवा गार आहे. किती गुंठ्याचा प्लॉट आहे सर आपला? हा 7 गुंठ्याचा प्लॉट आहे. 7 गुंठ्याचा प्लॉट आहे. 7 गुंठ्याचा प्लॉट आता 45 दिवस झाले आहे की नाही? होय. 38 ते 40व्या दिवशी तोडा चालू झाला. चालू झाला. आता जर बघायला गेलो सर वांग्याची एवढी वाढ होऊन हा. तोडा येणं एवढ्या कमी दिवसात एवढी शक्य आहे का हो? शक्य नाही. हा? रासायनिक असतं तर 2-2.25 महिने लागले असते तोडा चालू व्हायला. तोडा चालू व्हायला. त्याला आज तोडा किती निघाला सर? आता आजचा 18 ते 20 किलो 10 निघाला. गुंठ्यात. 7 गुंठ्यात. 7 गुंठ्यात. हा. बर. तर तिसरा सर तोडा. आता झाड जर बघितलं आपल्याकडे अतिवृष्टी झाली, होय. पाऊस एवढा होता की यातनं पाणी पळत होतं. पाणी पळत होतं. एवढ्या पावसाळा खराब वातावरणात सुद्धा ही जी जर ग्रीनरी बघायला काळोखी जर बघायला गेलो हा. तर अतिशय उत्तम आहे. उत्तम. एक नंबर आहे प्लॉट. हा. की बाबा ह्यात म्हणायला पाहिजे की पाणी लागलं नव्हतं, हा. पाणी ह्यात नव्हतं किंवा अतिवृष्टी झाली असं वाटत पण नाही. कोणाला वाटत नाही. बर. बघणाऱ्याला प्लॉट बर. येऊन बघून गेले, गणेशवाडीचे येऊन गेले, हा. निमशिरगावाले येऊन बघून गेले, बर. इथले आमच्या गावातले बरेचसे शेतकरी येऊन बघून गेले. मुरब्बी शेतकरी येऊन बघून गेले. हा. तुम्ही ह्याच्या अगोदर वांग किती वेळा केलं होतं? मी पहिल्यांदाच लावले वांग. बर. ह्याच्या आधी का वांग्याचं धाडस शक्यतो नवीन शेतकरी कधी करत नाही. करत नाही. बरं, तुम्ही कसं काय केलं? आमचे मित्र सुभाष कारेवेकर बर. हा. आमच्या मळ्यापासून एक 1000 फुटावर आहे त्यांचं. बर. बर. त्यांचा प्लॉट बघितला वांग्याचा. बर. जवळजवळ 7-8 महिने झाले त्यांची वांगी चालू आहेत. 8 महिने झाली वांगी चालू आहेत. वांगी चालू आहे. बर. आणि प्लॉट बघितला आणि निर्णय घेतला. मग त्यांनी आम्हाला सहकार्य केलं, माहिती दिली. बर. तसेच आमचे मित्र राजू माने त्यांनी बी आम्हाला माहिती दिली, योग्य मार्गदर्शन दिलं. आणि ह्या पद्धतीने करायला पाहिजे, ह्या पद्धतीनं तुम्ही बेड करा, ह्या पद्धतीने तुम्ही कृषी अमृत 4 पोती आणि ह्या 4 पुड्या, 4 नमुने ह्या पुढे, ह्या 4 नमुन्याच्या 4 पुड्या सगळं मिक्स करून RNPH पण दिलेला आहे ह्याला. वैदिक सगळं दिलेलं. सगळं वैदिक आम्ही केलेलं आहे. बर. रासायनिक लागवड एक मुठभर सुद्धा घातली नाही. घातली. बरीच शेतकरी म्हणतात सर ती जी भाजीपाला आहे तिचं भूक जास्त असते आणि त्याला रासायनिक शिवाय येऊ शकत नाही. चुकीची समजूत आहे. कसं काय बरं? आता डोळ्यानं बघतोयच की, तुम्ही पण बघा की साहेब, डोळ्यानंच प्लॉट आहे की नाही? म्हणजे माणूस खोटं बोलला तर पीक खोटं बोलणार नाही. ह्याची जर एवढ्या पावसात जर बघायला गेलो ह्याची मुळी बघितली सर पूर्ण, आणि ही बेड जर बघ बेडच्या बाहेर आलेल्या मुळे ही जी मायक्रोरायचं जर बघायला गेलो तर अगदी पूर्ण बेड भरून मायक्रोरायझ आलेलं आहे. आहे. की नाही?
तर एवढं जर वांग जर सक्सेस होत असेल, बऱ्यापैकी शेतकरी काय म्हणतात की वांग नवख्या शेतकऱ्यानं करू नये. वांग पहिल्यांदा कधी करू नये. नाही तर रानावर पैसेच काढायला लागते. राहणार पैसे कशाचं कर्ज काढायला लागते रानावर. लागते. हा. बर. कारण वांगे एवढं आणणं एवढं सोपं नाही नाही ह्या दिवसात. हा. बर. पण आम्ही ते वैद्यकीच्या ह्याच्या मार्फत सक्सेसफुल केलेलं आहे. होय. तर असं तुम्हाला वाटत होतं का वैदिकवर वांग येईल आणि आपण एवढं सक्सेस करेल असं? वाटत नव्हतं, पण प्रत्यक्षात बघितलं आम्ही. बर. आमचे मित्र, शेजारी म्हणा, मित्र म्हणा, सहकारी म्हणा, सहकारी म्हणा, बर, यांनी जाऊन प्लॉट बघितला, त्यांची ट्रीटमेंट पण बघितली आणि मग निर्णय घेतला. अजून त्यांचा प्लॉट चालू आहे सर? अजून चालू आहे. हे नाही, ज्या लोकांनी अतिवृष्टी होऊन पाझर रानातनं पाणी वाहत होतं, अशा वेळेला हे राहणं म्हणजे सोपं नाही. एवढी ज्या शेतकऱ्यांनी 10 वर्ष 20 वर्ष ज्यांनी नुसती भाजीपाल्याची तरकारी शेती केली, बरोबर, त्यांना सुद्धा जी जमलं नाही, बरोबर, ते आपल्याला नवख्या शेतकऱ्यांना जमते. बरोबर आहे. म्हणजे काय झालं माहिती काय सर, की आपण जास्त डोकं चालवत नाही. बरोबर. काय डोकं चालवत, हे वैदिक डोकं चालवत. वैदिक ह्याच्यामुळेच हेनच पहिलवान केल्यावर आपण काय करणार आहे की नाही? राम सर नेहमी म्हणतात बघा, पीक जर कमजोर झालं तर त्याच्यावर 100च्या 60 रोग येणार. जर पीक बलवान झालं, बरोबर आहे की, माती पहिलवान केली तर पीक बलवान होणार. पीक बलवान झालं तर शेतकरी धनवान होणार. बरोबर की. खरंय खोट आहे? 1 नंबर, 101% खरं आहे की नाही? आता जर आपल्या वांग्याच्या प्लॉट मध्ये भेटलो, एकच प्लॉट झाड ना असं नाही, आणि सगळं संपूर्ण प्लॉट जरी बघायला गेला, 400 रोपं लावल्यात, प्रत्येक झाडाची कंडिशन तुम्हाला अशीच दिसणार. है की नाही? लागण किती तारखेची सर ही? लागण तारीख काय अंदाजे 1.5 महिन्यापूर्वी केली, त्यावेळेला तेव्हापासून किती दिवस पाऊस चालू होता? लावल्यापासून पाऊसच चालू आहे. कंटिन्यू पाऊस चालू आहे. नदीतनं पाणी बाहेर पडायच्या आधी रानातनं पाणी बाहेर पडायला चालू आहे. बर. कारण इकडे शेजारी फॉरेस्ट खातं लागलंय, त्यामुळे त्यात डबरी काढलेले, मुरुम काढलेले डबरी आहेत, ते भरले की पाणी यायला चालू झालं. आपल्या रानातच येते डायरेक्ट, रानात यायला चालू. कारण ते चढावं लागलं आमचं जरा म्हणजे लवणात आहे, त्यामुळे पाणी व्हायला चालू झालं. आपल्या प्लॉट मध्ये जर बघायला गेलो तर एवढी कीड आहे का हो? ज्या कंडिशन मध्ये वातावरण खराब होतं, त्या पट्टीत कीड आहे का आपल्या प्लॉट मध्ये? नाही. कारण पिकच जोमदार झालंय. पांढरी माशी नाही, थ्रिप्स नाही, माइट्स नाही. कारण लाल कोळी तर अजून आलेलेच नाही. हे असं पान आहे की तुमच्या पॅन्टच्या कापडापेक्षा जाड पान झाले, म्हणजे ताडपदरीकच झाले. त्यामुळे तुम्ही एवढ्या जाड पानावर कीड येईल का? चालतच नाही. किडीचं सोंडच चालत नाही, त्यामुळे ती येऊ शकत नाही. कीड कशावर येते माहितीये का साहेब? जे पीक कमजोर होईल त्याच्यावर कीड येणार. 100%. खरं खोट आहे? आपलं पीक कमजोर आहे का हो? नाहीच की. त्याला खारी खोबऱ्याचा खुराक दिला ह्याला, एवढं पौष्टिक अन्नद्रव्य दिलं असतील, त्यामुळे ते पहिलवानच तयार झालाय. है की नाही? आपल्या भागातील जे काय जर शेतकरी आहेत, आपल्या भागात दानोळी ही जी गाव आहे, भाजीपाल्यात 1 नंबर है की नाही? शिरोळ तालुक्यात 1 नंबर. आता आपल्या प्लॉट बघायला येणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतिक्रिया काय? त्यांनी विचारतात तुम्ही काय केला आणि कशी ट्रीटमेंट घेतला. तर त्यांना ते सुद्धा आश्चर्यचकित करतात. होय, आश्चर्यचकित म्हणजे असं आमच्या आयुष्यात तर प्लॉट बघितला नाही असं म्हणतात त्यांनी. त्यांच्या आयुष्यात कधी प्लॉट बघितलं नाही. कारण ते सगळं प्लॉट बघले, ते रासायनिक वापरलेलंच प्लॉट बघतात, त्यामुळे ते असा प्लॉट दिसणारच नाही त्याची. बरोबर आहे. मग आता जे हे वैद्यकीय आम्ही जे ट्रीटमेंट चालू केल्या, प्रश्नच नाही. म्हणजे ह्या ट्रीटमेंटला जोड नाही. त्यामुळं माणसं वळणार. आम्ही त्यासनी सांगायला लावली माहिती, जे काय उत्पादन येते ते सगळं विषमुक्त येते. त्यासनी माहिती अशी आम्ही द्यायला लावली की पूर्ण 99 ते 100% पूर्ण तुम्हाला हे हानिकारक काही नाही आहे, अजिबात नाही. सगळं वैदिक. त्यामुळं ह्यात बघितला तर तुम्हाला झाडपाल्याचा बुक्का मिळणार.
ही जी आम्ही जडीबुटी, वापरली, जडीबुटी. जडीबुटी हा ह्याचाच बुक्का मिळणार तुम्हाला. ह्यात एक कसली गोळी मिळणार नाही हा किंवा रासायनिक काय मिळणार नाही, केमिकल अजिबात नाही. केमिकल अजिबात मिळणार नाही. बरं. पूर्ण सगळं वैदिक मिळणार. हा आणि तुम्ही दुसऱ्याला वैदिक चारचेला हा तर तुम्ही पण वैदिक होणार, हा तुम्ही पण माळवं तेच खाणार. बरोबर बरोबर. आणि ती माणसं जगली हा. तर आपण पण जगणार. आणि नुसतं आपण जगून काय उपयोग आहे, हा जग पण जगायला पाहिजे. जगायला पाहिजे. बरोबर आहे. सहकारी मित्र म्हणा किंवा जग ही सृष्टी जगली तरच आपण आहे. तरच आपण आहे, नाहीतर मग आपला तर काय उपयोग आहे. हा म्हणून एक 7 गुंठ्याचा प्लॉट मी केलाय. डेमो सुरुवातीला उसावर प्रयोग केला आपण. पहिला सुरुवातीला उसावर प्रयत्न केला, उसावर जे रिझल्ट बघितला त्यानंतर तुम्ही वांग लावायला धाडस त्यामुळे केलं. वांग्यावर धाडस केलं. है की नाही? होय, त्यात तुम्हाला यश आलं अगदी. यश आले. आपल्या भागातील जे काही सर तरकारी शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? खास करून शिरोळ तालुक्यातल्या बरं का, जे केमिकलचे कॅन्सर आहे की नाही, कॅन्सरनं आता सध्या हं, अखंड भारतात म्हणा किंवा जगात म्हणा, हं. शिरोळ तालुका कॅन्सरसाठी प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध आहे. हां, 4-8 दिवस गेली गल्लीत पलीकडं हं. पेशंट आलेलं उद्भवलेलं आहेच. आहेच. हां, तर ही कशामुळे व्हायला आले? हां, तर ही तुम्ही तुमचं ही रासायनिक खाल्ल्यामुळं, हां, केमिकल खाल्ल्यामुळं हां, ही कॅन्सरचं उत्पत्ती व्हायला लागल्या. बरोबर. आणि तुम्ही सगळीजण मिळून हं, आमचा प्लॉट बघा, हं, सुभाष कारवकरांचा बघा, राजू मान्यांचा बघा. हां, आम्ही सगळ्यांनी वैदिक सगळं चालू केलेलं आहे. हं, आणि त्यामुळं 100% तुमच्या प्रकृतीची खात्री राहणार. 100% विषमुक्त अगदी. विषमुक्त खाद्यच तुम्ही विषमुक्त खाल्ल्यानंतर तुमच्या पोटात जर विष नाही गेलं तर मग रोग होणारच नाही. बरोबर बरोबर जसं तुम्ही झाड पैलवान करायला आहे तसं तुम्हीच पैलवान होणार की, बरोबर आहे. ऑटोमॅटिक होणार. येऊ शकतो. तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं मिळालं सर? आम्हाला मार्गदर्शन आमचे मित्र राजू माने, हां सर, नमस्ते. आमचे सर, तुमचं नाव आणि पत्ता सांगा सर. राजेंद्र दिनकर माने, राहणार दानोळे, मोबाईल नंबर सांगा सर. 9175 92 90 50. ओके सर, आपला प्लॉट जर बघितला तरी जुने जी मुरब्बी शेतकरी आहेत त्यांना सुद्धा अगदी लाजवेल लाजवेल. आणि कमी दिवसात अतिशय चांगला प्लॉट आलेला आहे. बरोबर. आणि नुसती वाढ नाही तर त्या पटीत आपल्याला उत्पादन पण निघते उत्पन्न सुद्धा चालू झालेलं आणि आहे. एवढ्या क्रिटिकल कंडिशन मध्ये. बरोबर बरोबर. अशीच आपली प्रगती होत राहू सर. बरोबर. थँक्यू, बेस्ट ऑफ लक सर. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम.